तर दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कामध्ये आज शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा पार पडणार आहे। मात्र तत्पूर्वी झालेल्या पावसाचा निचरा अद्यापही झालेला नाही। त्यातच आता पुन्हा एकदा रिमझिम पावसाला सुरुवात देखील झाली आहे। आणि शिवाजी पार्कातून आपल्यासोबत आपले प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर सध्या जोडले गेलेले आहेत। देवेंद्र, आधीच पाणी मोठ्या प्रमाणात या पार्कामध्ये साचलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे। दसरा मेळाव्याची तयारी एकीकडे सुरू आहे, मात्र पावसाचं सावट देखील आहे। नक्कीच सागर, ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आज दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानामध्ये पार पडतो आणि या सगळ्या मेळाव्यावरती पावसाचं सावट आहे। 2 दिवसापासून मुंबईमध्ये पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी आपण बघतोय की काही वेळापासून रिमझिम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो या सगळ्या दादर शिवाजी पार्क मैदानामध्ये सुरू झालेल्या आधीच झालेल्या पावसामुळे या संबंध मैदानभर चिखल पाहायला मिळतोय। या चिखलामध्येच आज हा सगळा दसरा मेळावा पार पडतोय। शिवसैनिक जे आहेत ते आता मैदानात जमायला सुरुवात झालेली आहे। जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर चिखल मैदानामध्ये आपल्याला तर पाहायलाच मिळतो। त्यासोबत बसण्याची व्यवस्था जी आहे ती चेअर्स या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। त्या ठिकाणीच शिवसैनिक जे आहेत ते बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र सायंकाळच्या सुमारास पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। तशा पद्धतीची चिन्ह देखील दिसतात। रिमझिम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो काही वेळापूर्वी या सगळ्या शिवाजी पार्क परिसरामध्ये सुरू होता। मात्र शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार आहे की कुठल्याही पद्धतीने आज याच ठिकाणी दसरा मेळावा जो आहे तो पार पडणार आहे। त्या दृष्टीने सर्व प्रकारची तयारी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि एकूणच आसन व्यवस्था पाहू शकता। संबंध मैदानभर चिखल तर पसरलेलाच आहे। भव्य असा मंच देखील या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे। त्यामुळे पावसाच्या सावटामध्येच हा सगळा दसरा मेळावा जो आहे शिवसेना ठाकरे गटाचा पार पडतोय। स्वाभाविक आहे सगळ्यांचं लक्ष असणार आहे ते उद्धव ठाकरे हे आजच्या भाषणामध्ये काय मुद्दे मांडतात आहे। कारण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावरती आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे जे आहेत ते आज सगळ्या शिवसैनिकांना काय संबोधित करतात आहे। दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक वाढलेली आहे। राजकीय युतीमध्ये ते परिवर्तित होत आहे का, त्या दृष्टीने काही उद्धव ठाकरे संकेत देतात आहे का, असे विविध मुद्दे जे आहेत आजच्या मेळाव्यामध्ये स्वाभाविक आहे उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणामध्ये बोलतील अशी अपेक्षा शिवसैनिकांना आहे। मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने हा मेळावा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि पावसाचं सावट जे आहे ते या मेळाव्यावरती आहे। संबंध मैदानभर चिखल पसरलेला आहे आणि साधारण 6 ते 7 नंतर या सगळ्या मेळाव्याला सुरुवात होईल। नक्कीच देवेंद्र, पावसाचं सावट जरी असलं तरी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आणि उद्धव ठाकरे यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक येत असतात। आताही शिवसैनिक जमायला सुरुवात झालेली आहे। वरून रिमझिम पाऊस बरसतोय, मात्र शिवसैनिक हा ठाम असल्याचं दिसतोय। काहीही झालं तरी आम्ही मैदानातून हटणार नाही, असंच हे शिवसैनिक आपल्याला कुठेतरी बोलताना दिसत आहेत। नक्कीच शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार पहिल्यापासूनच आहे की एक नेता एक मैदान एक पक्ष अशा पद्धतीची परंपरा जी आहे ती शिवसेना ठाकरे गटाची आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून शिवाजी पार्क मैदानामध्येच हा सगळा दसरा मेळावा जो आहे तो शिवसेनेचा पार पडत असतो आणि त्या दृष्टीने आपण बघतो की यंदाच्या वर्षी पावसाचं सावट असलं, पाणी साचलेलं असलं, मैदानामध्ये चिखल झालेला असला तरी ठाकरे गटाच्या वतीने याच मैदानामध्ये हा सगळा दसरा मेळावा जो आहे तो पार पडतो। आपण समोर मंच पाहू शकता, तर भव्य असा मंच जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। शिवसैनिक देखील आता जमायला सुरुवात झालेली आहे। चिखल असो पाणी साचलेलं असलं तरी शिवसैनिकांचा निर्धार देखील ठाम आहे। त्यामुळे आता मुंबई शहराच्या आसपासच्या परिसरातून शिवसैनिक जे आहेत ते आता जमायला सुरुवात झालेली आहे। राज्याच्या इतरही काही भागातून शिवसैनिक जे आहेत ते आता साधारण तास 2 तासामध्ये या सगळ्या मैदानात येतील आणि हा सगळा दसरा मेळावा जो आहे तो पार पडेल। नक्कीच देवेंद्र, या दसरा मेळाव्याकडे आपलं लक्ष असणारच आहे। वेळोवेळी ताजे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि बातमीपत्रामध्ये अजूनही इतरही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी।